कोतुळमध्ये गुटख्याच्या गोडाऊनवर धडक कारवाई। 1 कोटीहून अधिक किमतीचा गुटखा जप्त, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। कोतुळ परिसरात गुटख्याच्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी केलेली धडक कारवाई सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे। नगर परिवेशक शाखेचे अतिरिक्त अधीक्षक श्री संदीप खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली असून सुमारे 1,01,64,750 किमतीचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला आहे। रस्त्यापासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याचे गोडाऊन बनवलं गेलं होतं। रात्रीच्या वेळी गुपचूप गुटखा गाड्यांमध्ये भरून तो तालुक्यातील टपऱ्यांवर व दुकानांमध्ये पोहोचवला जात होता। नगर परिवेशक शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईचा काटेकोर सापळा रचत कोतुळ गावात छापा टाकला। छाप्यामध्ये गुटखा साठवणूक, वाहतूक आणि वितरण याचे संपूर्ण जाळे उघडकीस आले। मुख्य आरोपी व अटकेतील माहिती: शोहेब शाविद काझी, शाविद हुसेन लतीफ पटेल, दोघेही राहणार सूत्रधार आणि मुख्य व्यवसायाचे भागीदार। एकूण आरोपी 12 यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हस्तगत व सामुग्रीचा तपशील: एकूण जप्त गुटखा माल 1,01,64,750, सामुग्रीत विविध नामांकित ब्रँडच्या गुटख्यांचा समावेश। वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्याही तपासाच्या चौकटीत। कायदेशीर कारवाई: गुटखा विक्री महाराष्ट्रात प्रतिबंधित असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा व्यवसाय प्रशासनासाठी गंभीर चिंता ठरत आहे। सर्व आरोपींविरोधात FDA कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शाविद काझी राहणार कोतुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला। यांच्यासोबतच या दोन जणांबरोबरच अजून 10 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल 717 तंबाखू असा अवैधरित्या बाळगला जाणारा, विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। आम्ही यांच्याकडून एकूण गुटख्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण 1,01,74,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून 12 आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत। सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशन सहित पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल। जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील। धन्यवाद। अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोतुळ।